गुड मॉर्निंग एव्हरीबडी. आपण या आधीच्या तासामध्ये भारतीय शेतमाल कृषी व्यवस्थेतील दोष पाहत होतो. पण साधारणपणे 8 दोष पाहिलेले आहेत शेतमाल कृषी विपणन व्यवस्थेतील. त्यामध्ये त्यापैकी आपण पाहिलेलं आहे की विक्री व्यवस्थेतील दोषपूर्ण विक्री व्यवस्था, त्यानंतर इनॲडिक्वेट स्टोरेज फॅसिलिटीज, साठवणुकीच्या अपुऱ्या सोयीसुविधा, त्यानंतर वाहतुकीच्या आणि दळणवळणाच्या साधनांची कमतरता, मध्यस्थांची मोठी साखळी, शेतकऱ्यांचा कर्जबाजारीपणा, पतपुरवठ्याच्या सोयींचा अभाव, गैरव्यवहार, मार्केटमधील गैरव्यवहार आणि श्रेणीकरण व प्रतवारीकरणाचा अभाव, असे आपण 8 दोष पाहिलेले आहेत. त्याच्यामध्ये या पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे लो मार्केटेबल सरप्लस, म्हणजे विक्रेय वाढाव्याचे कमी प्रमाण. विक्रेय वाढावं म्हणजे शेतकरी आपल्या गरजेपुरते विविध शेतीमालाचे उत्पादन स्वतःजवळ ठेवून घेतो आणि शिल्लक राहिलेले उत्पादन तो बाजारपेठेमध्ये नेऊन विकतो. मुळात शेतकऱ्याला गरजेएवढे उत्पादन शेतीमालाचे केल्यानंतर त्याच्याजवळ त्याचे उत्पादन आणि उत्पादकता, दर एकरी उत्पादकता कमी असल्यामुळे विक्रेय वाढावा म्हणजे विक्रीसाठी शेतीमाल त्याच्याकडे खूप कमी प्रमाणात शिल्लक राहतो आणि त्यामुळे शेतकऱ्याचे उत्पन्नसुद्धा कमी राहते. आधीच कमी उत्पादन असते आणि त्यामुळे मार्केटमध्ये कमी उत्पादक असणाऱ्या विक्रेत्याला किंवा उत्पादकाला शेतीमालाचा भाव कमी मिळतो आणि साहजिकच शेतकऱ्याचे उत्पन्नसुद्धा कमी राहते. यानंतरचा मुद्दा आहे तो म्हणजे लो इन्स्टिट्यूशनल मार्केटिंग, लो प्रपोर्शन ऑफ इन्स्टिट्यूशनल मार्केटिंग, म्हणजे संस्थात्मक खरेदी विक्री व्यवस्थेचे कमी प्रमाण. शेतीमालाची खरेदी आणि विक्री करण्यासाठी सहकारी खरेदी विक्री संस्थांच्या सोयी सगळीकडे पाहिजेत, पण संस्थात्मक अशा प्रकारच्या खरेदी विक्रीचं प्रमाण आपल्या देशात कमी आहे. तुलनेनं महाराष्ट्रात शेतीमाल खरेदी विक्री सहकारी संस्था किंवा ॲग्रिकल्चरल मार्केटिंग कोऑपरेटिव्ह मार्केटिंग संस्था महाराष्ट्रात देशात सर्वात जास्त आहेत. तरीसुद्धा अजून त्यांची पुरेशी संख्या महाराष्ट्रात निर्माण होणं आवश्यक आहे. देशातील इतर राज्यात तर सहकाराचे प्रमाण खूप कमी आहे आणि म्हणून कारण या सहकारी संस्थांच्यामध्ये शेतकऱ्याची फसवणूक होत नाही. फार कमी प्रमाणात फसवणूक आणि पिळवणूक ही होत असते आणि म्हणून सहकारी शेतमाल खरेदी विक्री संस्थांच्यामध्ये त्याला फसवणूक करता येत नाही. दलालांना, मध्यस्थांना, आडत्यांना व्यवहार पारदर्शक होण्याचे प्रमाण जास्त असते आणि म्हणून त्याच्या मालाची योग्य किंमत त्याला मिळते आणि त्यामुळेच शेतकरी व्यक्तिगतरित्या जर समजा जर वाटाघाटी करत असेल तर त्याची शेतमालाच्या किमतीबद्दलची व्यक्तिगत शेतकऱ्याची सौदाशक्ती ही कमी असते आणि संस्थेतून त्यानं विकल्यानंतर त्याची सौदाशक्ती ही वाढत असते आणि म्हणून जे मध्यस्थ आहेत, मध्यस्थांचं या ठिकाणी फसवणुकीचे आणि पिळवणुकीचे प्रमाण बाहेर वाढते आणि म्हणून या नियंत्रित बाजारपेठा किंवा संस्थात्मक अशा प्रकारे खरेदी विक्री संस्था ज्या आहेत त्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आपल्या देशात नाहीत आणि त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होते. त्यानंतर लॅक ऑफ फार्मर्स ऑर्गनायझेशन्स, शेतकरी संघटनांचा अभाव किंवा शेतकरी संघटनांची कमी संख्या.
आपला देश खरे म्हणजे शेतीप्रधान आहे. शेतीप्रधान देशात शेतकऱ्यांची लोकसंख्या जवळजवळ एकूण लोकसंख्येच्या साधारणतः 60% इतके लोक शेती व्यवसायामध्ये आहेत. एवढे लोक शेती करतात. पण शेतकऱ्यांच्यात संघटना, प्रभावी अशा संघटना नाहीत. त्यामुळं शेतकऱ्यांची सौदाशक्ती कमी पडते. त्याचबरोबर शेतकरी संघटित नसल्यामुळे मध्यस्थ दलाल यांच्यापासून शेतकऱ्यांची पिळवणूक होते. त्यांचे गैरप्रकार मोठ्या प्रमाणावरती चालू आहेत आणि त्यामुळे त्याची दखल घेतली जात नाही. दुसरं असं की शेतकरी संघटना प्रभावी असतील तर त्या शेतीमालासाठी चांगले दर मिळवू शकतात. आपल्या देशात शेतकरी संघटनांचा या ठिकाणी प्रभाव फार थोड्या राज्यात थोड्या प्रमाणावरती आहे. महाराष्ट्रात 1980च्या दरम्यान शरद जोशी यांनी शेतकरी संघटना स्थापन केलेली होती. त्यानंतर जोशींच्या शेतकरी संघटनांची आंदोलनं प्रभावी होत गेली. त्यामुळे दूध उत्पादक शेतकरी, कांदा उत्पादक शेतकरी यांना योग्य दर मिळण्यास मदत झाली. ऊस उत्पादक शेतकरी यांना योग्य दर मिळण्यास मदत झाली. शरद जोशींच्या नंतर त्या संघटनेत फाटाफूट झाल्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटना राजू शेट्टी यांनी स्थापन केली आणि या संघटनेने पश्चिम महाराष्ट्रात ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बाजूने मोठ्या प्रमाणावरती आंदोलनं केली आणि त्याचा परिणाम म्हणून शेतकऱ्यांना ऊसाचे दर वाढून मिळण्यास मदत झाली. पण काही विशिष्ट पिकासाठी या पिकांचाच प्रश्न या ठिकाणी शेतकरी संघटना मग हातात घेतात. इतर पिकांच्या उत्पादनात शेतकरी संघटना लक्ष घालत नाहीत, कारण त्यांना उत्पादक शेतकऱ्यांची साथ मिळत नाही आणि म्हणून शेतकरी संघटनांचं प्रमाण फार कमी आहे आपल्या देशामध्ये आणि त्यामुळे शेतकऱ्यांना विविध प्रकारच्या शेतीमालासाठी योग्य दर दिले जात नाहीत. आपल्या देशात राज्यघटनेमध्ये जी पहिली दुरुस्ती केली आहे त्या दुरुस्तीमध्ये शेतकरी म्हणजे शेती उत्पादना या जीवनावश्यक वस्तू कायद्यामध्ये अनेक शेतीमालांचा समावेश केला. त्यामुळं परिशिष्ट 9मध्ये राज्यघटनेच्या दुरुस्ती करून अनेक प्रमुख जीवनावश्यक वस्तू म्हणून शेतीमालाचा समावेश केला. त्यामुळे त्या किमती नियंत्रित ठेवण्याचे अधिकार सरकारला प्राप्त झाले. सरकार देशातील एकूण जनतेचा कल लक्षात घेऊन सरकारने जाणीवपूर्वक शेतीमालाच्या किमती कमी ठेवल्या आणि म्हणून मग शेतकऱ्यांना कमी उत्पन्न मिळायला लागले आणि म्हणून जीवनावश्यक वस्तू कायद्यातून काही विशिष्ट प्रकारचा शेतमाल आत्ता बाजूला काढलेला आहे थोड्या प्रमाणावरती. तरीसुद्धा सरकार हस्तक्षेप करतेच. त्यामुळे शेतकऱ्यांना खुल्या बाजारपेठेचा लाभ मिळत नाही. शेतकऱ्यांना खुल्या अर्थव्यवस्थेचा लाभ मिळवून दिला जात नाही, पोचवून दिला जात नाही त्यांच्यापर्यंत आणि म्हणून शेतकरी संघटना जर असत्या या ठिकाणी तर प्रभावी तर सरकारला त्यांची दखल घेणे भाग पडले असते आणि शेतकऱ्यांना उत्पन्न वाढवून मिळाले असते. त्यानंतर आपण आत्तापर्यंत हे 11 दोष बघितले एकूण भारतातील शेतीमाल विक्री व्यवस्थेतील. शेतीमाल विक्री व्यवस्थेमध्ये हे दोष आहेत, ह्या उणीवा आहेत, त्यांच्यासमोर हे प्रश्न आहेत, त्यांच्यासमोर या अडचणी आहेत. मग या अडचणी दूर करण्यासाठी आत्तापर्यंत सरकारने आणि इतरांनी काय प्रयत्न केले त्याचा अभ्यास आपल्याला या पुढच्या प्रश्नामध्ये आपण करतोय. तो म्हणजे रेमेडीज टू रिमूव्ह ॲग्रिकल्चरल मार्केटिंग प्रॉब्लेम्स. हे शेतीमाल विक्री व्यवस्थेतील दोष दूर करण्यासाठी उपाययोजना. कोणत्या प्रकारच्या उपाययोजना आत्तापर्यंत केलेल्या आहेत सरकारने किंवा करत आहे किंवा करता येतील हे या प्रकरणात आपल्याला पाहायचं आहे. खरं म्हणजे आपल्या देश शेतीप्रधान देश आहे आणि म्हणून शेतीमाल विक्री व्यवस्थेतील दोष दूर करण्याचे काम सरकारने आत्तापर्यंत विविध मार्गांनी प्रयत्न केलेले आहेत आणि म्हणून शेतकऱ्यांचे
उत्पन्न वाढायचे असेल तर विक्री व्यवस्थेतील हे दोष दूर करणे आवश्यक आहे. त्यातला पहिला महत्त्वाचा मुद्दा की इफेक्टिव्ह ट्रान्सपोर्ट सिस्टीम, कार्यक्षम वाहतूक व्यवस्था. खरं म्हणजे शेतमाल विक्री व्यवस्थेसाठी एक आवश्यक सोयीसुविधा आहे, पायाभूत सुविधा आहे की एका ठिकाणाहून माल दुसऱ्या ठिकाणी हे उत्पादकापासून माल ग्राहकापर्यंत म्हणजे बाजारपेठेत नेण्यासाठी आवश्यक असणारी सर्वात महत्त्वाची सोय म्हणजे वाहतुकीची साधनं, दळणवळणाच्या सोयीसुविधा होय. आपल्या देशात वाहतुकीची या साधनांच्यामध्ये आणि दळणवळणाच्या साधनांच्यामध्ये मुख्यतः आता बैलगाडीऐवजी मोटार वाहनांचा उपयोग केला जातो. ट्रक, टेम्पो, ट्रॅक्टर या माध्यमातून वाहतूक केली जाते, पण रस्ते पुरेसे या ठिकाणी उपलब्ध नाहीत. रेल्वेची सोय कमी प्रमाणात उपलब्ध आहे. पक्क्या रस्त्यांची दर चौरस किलोमीटरला उपलब्धता फार कमी आहे. सगळीकडं राज्यमार्ग, जिल्हा मार्ग, राष्ट्रीय महामार्ग यांची निर्मिती सगळीकडे झाली पाहिजे. ते आपल्या देशात फार वेगानं करण्यासाठी सरकारनं अनेक प्रयत्न केले. 1951मध्ये आपल्या देशातील रस्त्यांची लांबी जी होती, पक्क्या रस्त्यांची लांबी 2,40,000 किलोमीटर एवढी होती. सन 2015मध्ये पक्क्या रस्त्यांची लांबी सुमारे 35,35,000 किलोमीटरपर्यंत वाढ झालेली आहे. तसेच पंतप्रधान सडक योजना या अंतर्गत अनेक दुर्गम खेडी एकमेकांना पक्क्या रस्त्यांच्या मार्फत जोडली जात आहेत. त्याचा लाभ शेतकऱ्यांना मिळत आहे आणि त्यामुळे खेड्यापाड्यातील सर्व शेतमाल, शेती व्यवस्था मार्केटपर्यंत येण्यास मदत होत आहे. दुसरी गोष्ट म्हणजे रेल्वे हे रस्ते वाहतुकीपेक्षा स्वस्त साधन आहे. म्हणून भारतीय रेल्वे मार्ग 1951मध्ये लांबी होती 53,600 किलोमीटर, एवढे लांब रेल्वे मार्ग होते. तर 2015मध्ये त्याचे वाढीचं प्रमाण आहे 75,000 किलोमीटर रेल्वे मार्ग उपलब्ध झाले. हे नव्याने रेल्वे मार्ग उपलब्ध होण्याचे प्रमाण, करण्याचे प्रमाण हे कमी आहे तुलनेने रस्ते उपलब्धतेपेक्षा. रेल्वेची वाहतूक स्वस्त आहे आणि त्यामुळे या रेल्वे मार्ग नव्याने निर्माण झाले पाहिजेत. त्यासाठी खूप खर्च येतो, सरकारने तो केला पाहिजे. म्हणजे शेतीमाल बंदरांच्यापर्यंत, ज्या ठिकाणी बंदर आहेत त्या ठिकाणी रेल्वे मार्ग उपलब्ध केले पाहिजेत. म्हणजे शेतीमाल कमीत कमी वेळेत आणि कमी खर्चात या ठिकाणी ग्राहकांना उपलब्ध होऊ शकतो. त्यामुळे रस्ते, रेल्वे, जलवाहतूक या सोयीमध्ये सरकारने गुंतवणूक मोठ्या प्रमाणावर करण्याची गरज आहे. तसेच आत्तापर्यंत रस्ते, रेल्वे, विमान वाहतूक, काही नाशवंत शेतीमाल तो विमानाने एका देशातून दुसऱ्या देशात नेला जातो. भाजीपाला, फळे, विशेषतः फळे आणि फुलांची निर्यात ही विमानाने सुद्धा, फुलांची निर्यात एका देशातून दुसऱ्या देशात होते. त्यासाठी विमानतळांची संख्या, विमानांच्या फेऱ्यांची उपलब्धता मोठ्या प्रमाणावर करणे गरजेचे आहे. त्यासाठी सरकारने गुंतवणूक ही केली पाहिजे. आपल्या देशात या तिन्ही प्रकाराने वाहतूक शेतीमालाची केली जाते. त्यानंतरचा मुद्दा आहे तो म्हणजे इन्क्रीज इन वेअर हाऊसिंग फॅसिलिटीज. हे साठवणूक सोयीमध्ये वाढ करणे, गोदामांच्या संख्येत वाढ करणे, गोदाम व्यवस्था देशामध्ये प्रभावी निर्माण करणे. शेतीमालाचे उत्पादन आपल्या देशात होते जास्त, परंतु शेतीमाल योग्य साठवणुकीच्या शास्त्रीय सोयींच्या अभावी आपण पाहिलं की 10 ते 20% शेतीमाल हा नष्ट होऊन जातो आणि त्यामुळे त्याचा परिणाम शेतकऱ्यांचे उत्पन्न कमी होण्यात होतो. आणि म्हणून सहकारी गोदामांची उपलब्धता खेडोपाड्यापर्यंत झाली पाहिजे. सरकारने गोदामांची उपलब्धता केली पाहिजे. कमी पैशात सरकारने या ठिकाणी शेतकऱ्यांना अनुदान देऊन
स्वतःची गोदामे उभारण्यासाठी मदत केली पाहिजे. शीतगृहांची उपलब्धता पाहिजे. कोल्ड स्टोरेज उभारण्यासाठी सरकार आज साधारणतः 35% इतके अनुदान देते शीतगृह उभारण्यासाठी, कोल्ड स्टोरेज उभारण्यासाठी. आपल्या देशात नाशवंत शेतीमालाच्या उत्पादनाच्या तुलनेत कोल्ड स्टोरेजची संख्या खूप कमी आहे. यामध्ये गुंतवणूक वाढणे गरजेचे आहे आणि त्यामुळे वाया जाणारे जे अन्नधान्य ते यामध्ये साठवता येईल. विशेषतः शेतीमाल साठवण्याच्या सोयी करणाऱ्या ज्या एजन्सीज आहेत, संस्था आहेत भारतात, त्यात महत्त्वाची संस्था म्हणजे भारतीय अन्न महामंडळ, फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, FCI. भारतीय अन्न महामंडळाकडे जवळजवळ आता 5 कोटी टन अन्नधान्य साठवण्याची सुविधा भारतीय अन्न महामंडळाने केलेली आहे. केंद्रीय गोदाम महामंडळ, राज्य गोदाम महामंडळ, NCDC, त्यानंतर नाबार्डच्या संबंधित संस्था, अशा अनेक संस्था शेतमाल साठवणुकीसाठी गोडाऊनची मोठ्या प्रमाणावर उभारणी करतात. सरकारने शेतकऱ्यांना आणि व्यापाऱ्यांनासुद्धा गोदामांची निर्मिती करण्यासाठी अनुदानपर अनेक योजना आपल्या विविध खात्यामार्फत सरकारने उपलब्ध केलेल्या आहेत. तरीसुद्धा गरजेच्या मानाने तेवढी त्यांची उपलब्धता आजही नाही. शीतगृहांची उपलब्धता, गोडाऊनची उपलब्धता, कांदा चाळींची उपलब्धता शेतकऱ्यांनी करण्यासाठी शेतकऱ्यांना सरकारने आणखी अनुदान वाढवून देण्याची गरज आहे. म्हणजे सरकार यासाठी प्रयत्न करत आहे, परंतु अजूनही या प्रयत्नात खरं म्हणजे वाढ झाली पाहिजे. साधारणतः 12 कोटी टन इतका शेतीमाल विविध प्रकारचा साठवण्याची सोय या आपल्या देशात झालेली आहे, परंतु उत्पादन प्रचंड आहे. कोल्ड स्टोरेजमध्ये विशेषतः द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचा बेदाणा दीर्घकाळ साठवून ठेवण्याची सोय कोल्ड स्टोरेजमध्ये उपलब्ध होते आणि मालाला योग्य किंमत आल्यानंतर मग माल विकता येतो. तेवढ्यासाठी साठवणुकीच्या सोयी पाहिजेत. अजूनही आपल्या देशामध्ये त्याचे प्रमाण वाढवण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. जे अनुदान देत आहे सरकार शेतकऱ्यांना आणि आपल्या एजन्सीची क्षमता सरकार वाढवत आहे की ज्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतीमालाची नासाडी न होता त्यांचे उत्पादन टिकून राहील आणि योग्य किंमत मिळेपर्यंत थांबण्याची शेतकऱ्यांची क्षमता यामुळे वाढते आणि म्हणून सरकार विविध मार्गांनी यासाठी प्रयत्न करत आहे. या नंतरचा उपाय म्हणजे ग्रेडिंग अँड स्टँडर्डायझेशन. शेतमालाचे वर्गीकरण आणि प्रमाणीकरण करण्याच्या सोयी उपलब्ध करणे. चांगल्या शेतीमालाला चांगला दर मिळण्यासाठी शेतीमालाचे वर्गीकरण करणे आवश्यक आहे. यासाठी आपल्या देशात 1937मध्ये हा कायदा करण्यात आला. शेतमाल प्रतवारी व प्रमाणीकरणाचा कायदा 1937ला आपल्या देशात करण्यात आला. त्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी देशात केंद्रे निर्माण केलेली आहेत. नागपूरला त्याची मध्यवर्ती प्रयोगशाळा आहे आणि चांगल्या प्रतीच्या शेतीमालाचे ॲगमार्क असे प्रमाणीकरण देण्यात येते. त्यामुळे निर्यातीसाठी या शेतीमालाला मोठ्या प्रमाणावरती चांगली किंमत मिळते आणि निर्यात होऊ शकते. देशांतर्गत चांगल्या किमती मिळतात. ते एक प्रमाणीकरण आहे. म्हणून अन्नधान्य, डेअरी उत्पादने, फळे, भाजीपाला, अंडी, तंबाखू, तेलबिया, गहू, चहा अशा अनेक प्रकारे शेतमालाची वर्गीकरण करण्याच्या सोयी या ठिकाणी आणि प्रमाणीकरणाच्या सोयी उपलब्ध करून दिल्या जातात. आपल्या देशात पुण्याला एक प्रयोगशाळा आहे. त्या प्रयोगशाळेमध्ये शेतीमालाची, फळांची, निर्यात योग्य असणाऱ्या शेतीमालाची तपासणी केली जाते. अवशेषमुक्त फळे किंवा भाजीपाला आहे याची सर्टिफिकेशन देण्याची सोय पुण्याच्या प्रयोगशाळेमध्ये आहे. अशा प्रकारच्या सोयीसुविधा देशातल्या प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी झाल्या तर निर्यात करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळेल. पण यासाठी सरकारने गुंतवणूक करणे गरजेचे आहे किंवा खाजगी शेतकऱ्यांना, मोठ्या शेतकऱ्यांना, व्यापाऱ्यांनासुद्धा यासाठी सरकारने
प्रोत्साहन देणे आवश्यक आहे आणि म्हणून तरच शेतीमालाची प्रमाणीकरण चांगले होईल, निर्यात होईल. सेंद्रिय शेतीमाला सध्या जास्त मागणी आहे बाजारपेठेतून. म्हणजे जगाच्या बाजारपेठेतसुद्धा आणि भारताच्या बाजारपेठेतसुद्धा अवशेषमुक्त शेतीमाल, रेसिड्यू फ्री शेतीमाल, हे फळे आणि भाजीपाला यांच्यामध्ये रासायनिक पदार्थांचे अवशेष राहू नयेत आणि त्यासाठी त्याचे प्रमाणीकरण, त्याचं सर्टिफिकेशन करण्याचा अधिकार हा आपल्या देशातील सरकारच्या विविध एजन्सीजना आहे, कृषी खात्याला आहे आणि त्यामुळे अशा प्रकारच्या सेंद्रिय शेतीमालाची व्यवस्था म्हणजे उत्पादन वाढण्यासाठी गरज आहे सरकारने मदत करण्याची. सिक्कीम हे आपल्या देशातील पहिलं अवशेषमुक्त राज्य आहे. तिथं सेंद्रिय अशा प्रकारचं शेती उत्पादन आहे. त्याला सरकारने तो दर्जा घोषित केलेला आहे. सिक्कीम हे भारतातील पहिले सेंद्रिय शेतीमाल असणारे राज्य आहे. अशा प्रकारे सर्टिफिकेशन, प्रमाणीकरण करण्यासाठी आवश्यक सोयीसुविधा, पायाभूत सोयीसुविधा सरकारने निर्माण करणे गरजेचे आहे. आपल्या देशात त्याचे प्रमाण वाढत आहे, पण त्या वाढीचा वेग खूप कमी आहे. मार्केट इन्फॉर्मेशन, बाजारपेठविषयक माहिती म्हणजे बाजारपेठेचा सर्वे करणे. कोणत्या बाजारपेठेमध्ये कोणत्या शेतीमालाची आवक किती प्रमाणात झालेली आहे, मागणी किती आहे, विक्री किती झालेली आहे, शेतीमालाच्या किमती काय, प्रमुख बाजारपेठातील बाजारभाव शेतकऱ्यांना समजण्यासाठी आकाशवाणी, दूरचित्रवाणी, वर्तमानपत्रे, मासिके इत्यादी माध्यमातून ही माहिती शेतकऱ्यापर्यंत पोचवली जाते. शिवाय इंटरनेटवरून सुद्धा आता शेतकऱ्यांना ही माहिती घर बसल्या मिळू शकते की जगातल्या कोणत्या देशात कोणत्या प्रकारच्या मालाला मागणी आहे, काय त्याची किंमत आहे, याची माहिती इंटरनेटद्वारे शेतकऱ्यांना उपलब्ध होऊ शकते. आणि म्हणून बाजारपेठेविषयक माहिती आत्तापर्यंत मिळत नव्हती, पण आता अशी माहिती मिळण्यासाठीचे एक नवे साधन शेतकऱ्यांना उपलब्ध झालेले आहे. पण अजूनही कमी प्रमाणात शेतकरी अडाणी, निरक्षर असल्यामुळे, दुर्गम भागात राहत असल्यामुळे या ठिकाणी कमी प्रमाणात अशा प्रकारची माहिती मिळते. ही माहिती शेतकऱ्यांना पूर्ण असली पाहिजे. कोणत्या पिकाचे उत्पादन झाले आहे, किती प्रमाणात लागवड केलेली आहे, म्हणजे किती उत्पादन होईल याचा अंदाज शेतकऱ्यांना येऊ शकतो आहे. यासाठी सरकारच्या कृषी खात्याने तलाठी हा पीक पाहणी करून त्याची नोंद करत असतो. त्याचे काम जर योग्य प्रकारे सरकारने करून घेतले तलाठ्याकडून, तर शेतकऱ्यांना ही माहिती जर पोहोचवणं शक्य आहे आणि त्यामुळे कोणत्या मालाची अजून लागवड किती प्रमाणात करणे गरजेचे आहे, याचं नियोजन सरकारच्या कृषी खात्यानं केलं पाहिजे. तरच ही माहिती मिळाली तर शेतकऱ्यांचे होणारे संभाव्य नुकसान, कमी उत्पन्न मिळण्याचे संभाव्य नुकसान शेतकऱ्यांचे कमी होईल. अशा रीतीनं शेतीमाल व्यवस्थेतील दोष दूर करण्याचे जे अनेक उपाय आहेत, त्यातल्या पहिल्या 4 प्रमुख उपाय यांची चर्चा आपण केलेली आहे. तो म्हणजे कार्यक्षम वाहतूक व्यवस्था देशामध्ये निर्माण झाली पाहिजे. त्या दृष्टिकोनातून रस्ते वाहतूक, रेल्वे वाहतूक, त्यानंतर विमान वाहतूक, जलवाहतूक याच्या सोयी देशात पुरेशा प्रमाणात उपलब्ध झाल्या तर बाजारपेठेपर्यंत माल कमीत कमी वेळेत जाईल आणि नाशवंत शेतीमाल या ठिकाणी नष्ट होण्यापासून वाचेल, योग्य किंमत मिळू शकते. या दृष्टिकोनातून सरकार प्रयत्न करत आहे. राष्ट्रीय महामार्गांची लांबी वाढवण्याचा प्रयत्न वेगाने होतो आहे. राष्ट्रीय महामार्ग दररोज साधारणतः 34 किलोमीटर राष्ट्रीय महामार्ग देशात नव्याने दररोज कुठे ना कुठे एवढ्या राष्ट्रीय महामार्गांची या ठिकाणी निर्मिती होत असते. हे प्रमाण आधी 15 किलोमीटर, 19 किलोमीटर असे होते दर दिवशी. आज ते प्रमाण जवळजवळ दुप्पट झालेले गेल्या 5-7 वर्षामध्ये आणि त्यामुळे या वेगानं जर राष्ट्रीय महामार्ग जर झाले सगळीकडे तर निश्चितच त्याचा उद्योगधंदे आणि शेतीच्या विकासाला मदत होणार आहे. त्यानंतर वेअरहाऊसिंग फॅसिलिटी जी आहे, माल साठवण्याच्या सोयीसुविधा देशामध्ये आता वाढलेल्या आहेत. कोट्यावधी टनांचं उत्पादन विविध प्रकारचे होते, पण तो टिकवून ठेवण्याच्या सोयीच्या अभावी माल नष्ट होते आणि म्हणून सरकार वेगवेगळ्या योजनांच्या मार्फत अनुदान देत आहे, प्रोत्साहन देत आहे आणि त्याची गरज आहे.
त्यानंतर वर्गीकरण आणि प्रमाणीकरणाच्या सोयीसुविधा अजून सगळीकडे उपलब्ध झाल्या पाहिजेत. शेतीमाल अवशेषमुक्त आहे की नाही ते कळायला पाहिजे. ग्राहक आता आरोग्याप्रती जागरूक झालेला आहे. जगातला ग्राहक जागरूक झालेला आहे, आपल्या देशातला ग्राहक जागरूक झालेला आहे आणि त्यासाठी जास्तीत जास्त किंमत देण्यास ग्राहक तयार आहेत. याचा लाभ घेऊन सेंद्रिय शेतीमालाचे प्रमाणीकरणाच्या सर्टिफिकेशनच्या सोयीसुविधा वाढवल्या पाहिजेत. उत्पादक आणि शेतकऱ्याने त्या प्रकारचे उत्पादन करावे यासाठी अजून प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. त्याचबरोबर मार्केट बाजारपेठेविषयक माहिती सर्वत्र उपलब्ध झाली पाहिजे. म्हणजे कोणत्या विभागात देशाच्या किती शेतीमालाचे उत्पादन होईल, त्यानंतर किती मागणी आहे, किती पुरवठा आहे, याच्याबद्दलची ताजी माहिती शेतकऱ्यांना मिळाली तर संभाव्य नुकसानीपासून ते सावध राहतील आणि कमी असणाऱ्या शेतीमालाचं उत्पादन घेण्याकडे शेतकरी वळतील, जेणेकरून त्यांचे उत्पन्न वाढेल. धन्यवाद.